नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्या बरोबर श्री मंदार भावे आहेत आणि दत्त जयंती येत आहे तेव्हा गुरु परंपरा याविषयी परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी वेळोवेळी गेलेले मार्गदर्शन आज आपण त्यांचे भक्त मंदार भावे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. सगळ्या संतांना देवांना नमस्कार. आजचा जो विषय आहे गुरु व गुरुपरंपरा, ह्याला सुरुवात करण्याच्या आधी सद्गुरूंचं आपण स्मरण करूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी जे आशीर्वाद भक्तांना दिलेले आहेत, तर त्यात गुरु व गुरुपरंपरा हे जो दोन विषय त्यांनी हाताळले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती मी देणार आहे सगळ्यांना. ह्याच्यात जर का काही चुकत असेल तर ते सर्वस्वी माझं आहे. जे आपल्याला योग्य वाटेल ते परमपूज्य सद्गुरूंचं आहे. तर गुरुदेवांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की गुरु हे एक तत्व आहे, म्हणजे ती कोणी व्यक्ती नाही, ती शक्तीच एवढी अफाट आहे की ती सतत कार्यरत असतेच आणि ती अनादी आहे. तर गुरु हे काय आहेत किंवा गुरु कोणाला करावं? कारण आत्ताच्या जर का समाजात आपण बघितलं तर प्रसारमाध्यमांच्याद्वारे काय किंवा इतर कर्णोपकरणी होऊन काय लोक अनावधानानं कोणालाही गुरु करत असतात आणि खरोखर गुरूंची काय आवश्यकता आहे ह्या विषयावर सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर गुरुदेव सांगताना असं सांगतात की गुरु करण्यासाठी काही शास्त्रात नियम दिलेले आहेत. तर वर्णानाम ब्राह्मणो गुरु अशी शास्त्रज्ञा प्रथम आहे. देवांचे गुरु बृहस्पती, ब्राह्मणांचे गुरु देव, क्षत्रियांचे गुरु ब्राह्मण, त्याच्यानंतर वैश्यांचे गुरु क्षत्रिय आणि शूद्रांचे गुरु वैश्य. ही अशी ही साखळी आहे. तर ह्याच्यात कुठेही काही भेदभाव हा अभिप्रेत नाही. तर ही वर्णाश्रम संस्था आहे. जसं डॉक्टर इंजिनियरचं काम करू शकत नाही किंवा इंजिनियर डॉक्टरचं काम करू शकत नाही, तसंच हे आहे. प्रत्येकाला कर्माधिष्ठित ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आचरण अपेक्षित आहे की जेणेकरून सगळा समाज सुखी होईल आणि ह्या सगळ्यांची आवश्यकता ह्या समाजासाठी आहे. तो गुरु करताना गुरुदेवांनी असे सांगितलेले की ते परंपरेतले असावेत. तर आता ही परंपरा कुठली आहे? तर भगवान शिवशंकरांपासून चालू झालेली ही गुरुपरंपरा आहे. भगवान शिवशंकर हे आद्य गुरु आहेत. म्हणजे भगवान शिवशंकरांनी कोणाला गुरु केल्याचा कुठे उल्लेख नाही आणि त्यांच्यापासून ती परंपरा पुढे चालत आलेली आहे. आणि त्या परंपरेत जे जन्माला येतात त्यांनाच गुरु होण्याचा अधिकार असतो. गुरूंची कमीत कमी 25 वर्ष तरी लोकसंपर्कापासून दूर राहून तपश्चर्या झालेली असावी. कारण अशी तपश्चर्या झालेली नसेल तर भक्तांच्या श्रद्धेला काहीही किंमत राहत नाही. आणि मानवी गुरु जे असतात ते फार फार तर तुमचं कल्याण चिंतू शकतात, पण जे मोक्ष गुरु असतात, जे परंपरेतले गुरु असतात, हे प्रत्यक्ष कल्याण करणारे असतात. आणि म्हणूनच हे शंकरांपासून सुरू झालेली ही परंपरा. कारण शंकर या शब्दाचा अर्थ सांगताना सद्गुरूंनी असं सांगितले, शंकरोती इति शंकरः, म्हणजे शंक म्हणजे कल्याण, कल्याण करणारा तो शंकर. आणि तीच परंपरा पुढे लोककल्याण करण्याची ह्या गुरूंनी सगळ्यांनी सांभाळलेली आहे. मग ह्यात कुठल्या साधारणतः परंपरा येतात? तर भगवान शंकराचार्यांची परंपरा आहे, दत्तात्रेयांची परंपरा आहे. ह्या सगळ्या परंपरा ह्या गुरुपरंपरेत येतात. आणि मुख्य म्हणजे काय तर दीपासी दीप लाविजे अशी ही गुरुपरंपरा असते. कारण हे जे गुरु असतात हे शिष्य ज्यांना बनवतात त्यांना पुढे गुरुपदावरती नेऊन ठेवतात, त्या योग्यतेचे त्यांना बनवतात. म्हणून गुरूंचं महात्म्य आहे. आणि आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा ईश्वराची आपल्या अंतरात्म्याला ओढ लागलेली असते. त्या अंतरात्म्यापर्यंत, त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा गुरु हा मधला दुवा आहे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. मग गुरूंच्या चरणी आपण कुठे लीन व्हावं की हे संकेत जिथे बघायला मिळतील तुम्हाला की त्यांची तपश्चर्या झालेली असावी, ते परंपरेतले असावेत, निस्पृह, त्यागी आणि प्रत्यक्ष कल्याण करणारे, वेदधर्माशी अधिष्ठित असे त्यांचा मान राखणारे, हे जिथे संकेत तुम्हाला बघायला मिळतील तिथे नतमस्तक व्हायला हरकत नाही असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे काय तर लोकांना असं वाटतं की पुस्तकांमध्ये माहिती दिलेली असते, ग्रंथांमधनं ज्ञान मिळतं, मग गुरूंची काय आवश्यकता आहे? पण असं बघा की सगळेच लोक सगळ्याच पात्रतेचे नसतात.
प्रत्यक्ष बोलणारे, आपलं दुःख ऐकून घेणारे, आपल्याला आनंद देणारे, शब्दांनी स्पर्श करणारे, नेत्रांनी स्पर्श करणारे असे आधार जे असतात, ह्या गुरुमूर्ती म्हणूनच युगायुगात याव्या लागतात. आणि त्याप्रमाणे हे लागतात. ज्यांना ग्रंथ समजण्याची, ज्ञान समजण्याची ज्यांची योग्यता आहे, त्यांनीसुद्धा गुरु केलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष भगवान रामांनी वसिष्ठांना गुरु केलेले, भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केलेले आहेत. आणि त्यांनीसुद्धा हा आदर्श घालून दिलेला आहे की गुरु हे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असणं आवश्यक आहे. तर म्हणून हे गुरु असणं अगदी गरजेचं आहे. बघा, गुरूंच्या सान्निध्यात गेल्यावरती आपल्याला काय काय अनुभव यायला पाहिजे त्यावर सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दर्शन देणं, स्वप्नात मार्गदर्शन करणं. जर का भक्तांनी आर्ततेने हाक मारली तर आपण कितीही लांब असलो तरी गुरु प्रत्यक्ष तिथे हजर होतात. त्यांना ज्ञान देऊन धीर देतात, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. आणि दुसरं म्हणजे गुरुदेवांनी असं सांगितलं की गुरु आपल्या आयुष्यात आल्यावर काय फरक आपल्याला दिसतो आयुष्यात, तर आपल्यावर येणारी संकटं जी असतात ही परस्पर बाहेरच्या बाहेर निवर्तली जातात आणि त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही. आपल्याला ज्या व्यक्ती त्रास देणाऱ्या आहेत किंवा भविष्यकाळात आपल्याला ज्यांच्यापासून उपद्रव संभवतो त्या व्यक्तींना आपसूकपणे दूर केलं जातं आणि योग्य व्यक्ती ज्या तुमच्यासाठी आयुष्यात आवश्यक आहेत त्यांनाच आपल्या जवळ केलं जातं. तर गुरु आपल्या आयुष्यात जर का आलेत ते हे अनुभव यायलाच पाहिजेत, असं सद्गुरूंचं स्पष्ट मत आहे. तदनंतर गुरूंच्या सहवासात जाण्याने आपल्या काय फायदा होतो, तर गुरुदेवांनी सांगितलं की आपल्या दोषांचा ऱ्हास व्हायला लागतो, आपले दोष नाहीसे व्हायला लागतात. आपण ज्या कुळात जन्म घेतो, ज्या घराण्यात जन्म घेतो, त्या घराण्याचे गुणदोष आपल्याकडे चालत आलेले असतातच, पण शिवाय आपले हे वैयक्तिक दोष असतात. तर ते सर्व गुरुदर्शनाने शमतात. आणि म्हणूनच गुरूंच्या नुसत्या दर्शनात सगळं प्राप्त असतं, की ह्या दर्शन मूर्तीच असतात. गुरुदेवांनी सांगताना सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही या मूर्तींचं फक्त दर्शन घ्या, त्याच्यानेच तुमचे दोष नाहीसे होतील. तर इतकं ह्या गुरूंचं महात्म्य असतं. आपण मारुती स्तोत्रात म्हणतो दर्शने दोष नासती, तर हेच ते सत्य प्रत्यक्ष गुरुचरणांशी अनुभवायला येतं. मग आता हे गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा शिष्यांकडनं काय अभिप्रेत असतं, तर शिष्यांनी प्रत्यक्ष सेवा करावी. म्हणजे आत्ताच्या काळात गुरुदेवांनी सांगितलं की सेवा करावी म्हणजे काय करावं, तर पूर्वीच्या काळी जसं गुरुदेवांच्या आश्रमात जाऊन राहायचं, लाकडं तोडून आणायचं, त्यांची पाय दाबून सेवा करायची, तसं नव्हे. तर जे गुरूंचं कार्य आहे तेच आपलं कार्य समजून त्याच्यासाठी तन मन धन समर्पित करणं हे आत्ताच्या काळात अभिप्रेत आहे. मग ते करताना त्या गुरूंचा जे जे अवतार प्रयोजन असेल त्या कार्यात आपण सम्मिलित झालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे काय, तो गुरु हे साधकाला साधना देऊन त्याच्याकडनं ती व्यवस्थित करून घेतात आणि त्याला शिष्य ह्या अवस्थेपर्यंत पोहोचवतात. मग जेव्हा हा साधक म्हणजे नुसता बद्ध जो असतो तो जेव्हा साधक होतो किंवा शिष्य होतो तेव्हा त्याला आचार विचारांची बंधनं येतात, ती गुरूंच्या सान्निध्यात असताना पाळावी लागतात. शिष्य झाल्यावर इतरही जबाबदाऱ्या येतात, की जसं मगाशी सांगितलं की गुरूंचं कार्य हे आपलं कार्य मानून त्याच्यात तन मन धन ओतून आपण आपलं वर्तन करावं लागतं. आणि मग कुठल्याही तरी एका दिवशी जेव्हा गुरूंना योग्य वाटेल प्रसंगी शिष्यांची खूप परीक्षा घेतली जाते. कारण गुरूंचा हा स्वभाव धर्मच सांगितलेला आहे गुरुदेवांनी की प्रत्येक वेळेला त्या शिष्याची परीक्षा बघितली जाते आणि मग त्याच्यात गडबडून चालत नाही. गुरुदेवांनी प्रत्यक्ष सांगितलं की तुम्ही धीरानं त्याला सामोरं जा आणि त्या परीक्षेमधनं उत्तीर्ण झालं की कुठल्या तरी एका दिवशी गुरु आपल्या शिष्याला न सांगता त्याला दीक्षा देतात. आणि मग जेव्हा हे गुरु ब्रह्मलीन होतात तेव्हा तो शिष्यच ती गुरुपरंपरा पुढे चालवतो. म्हणजे काय थोडक्यात, तर एक ज्योत अनंतात विलीन होत असताना दुसरी ज्योत निर्माण होऊन तोच प्रकाश पुढे घेऊन जाते. तर आता गुरुपरंपरा जी आहे त्या परंपरेत गादी स्थापण्याची परंपरा नाही. गुरुदेवांनी सांगितलं की गुरुपरंपरा जी आहे त्याच्यात जर का कोणाला काही स्थापन करायचं असेलच तर त्यांनी पादुका स्थापन कराव्यात. गादी स्थापण्याची ही परंपरा नव्हे. तर गुरुपरंपरेत कसं असतं की शिष्य जो असतो हा गुरूंची परंपरा सांभाळतो, पण गुरूंचा जो मुलगा असतो तो गुरूंची संपदा सांभाळतो. हा इतका फरक ह्याच्यात आहे.
म्हणूनच गुरुपरंपरा ही श्रेष्ठ आहे. आणि गुरुपरंपरा ही जसं मगाशी सांगितलं की ही भगवान शिवशंकरांपासून चालत आलेली परंपरा आहे. ती आज मितीपर्यंत तशीच चालू आहे. ती का बरं तशीच चालू आहे आज मितीपर्यंत? तर गुरु हे प्रत्येक वेळेला जन्माला येत असतात आणि तेच पुढे त्याच रूपात येऊन लोकांना मार्गदर्शन करत असतात. तर अशा वेळेला भगवान शिवशंकरांचंच ते स्वरूप परत परत आलेलं असतं. हे आपण अगदी प्रत्यक्षानं अनुभवलं पाहिजे. हे कसं शक्य होतं? तर जेव्हा एक गुरु गुप्त होतात तेव्हा ते शिष्य जर का उत्तम असेल तरच त्यांना पुढची परंपरा देऊन मग अनुग्रहित करतात. कधी कधी काही खंड काही काळ जावा लागतो, त्याच्यानंतर पुन्हा शिष्य गुरुपदावरती येतात. आणि गुरु हे जन्मालाच यावे लागतात, तर शिष्य हे तयार करावे लागतात असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तर गुरुपरंपरेचं महत्त्व असं असतं की ह्या परंपरेत जे सत्पुरुष येतात त्यांना अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आलेली असावी. म्हणजे शिवाची परंपरा ओळखण्याचं हे मुख्य साधन आहे. तर काय साधन आहे? तर हे जे गुरु असतात ह्यांना अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आलेली असावी. आणि आज जर का भारतात पाहिलं तर गुरुदेवांनी सांगितलेले आहेत की फार फार तर 10 व्यक्ती असतील की ज्यांना या अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आलेली आहे. आणि हेच सत्पुरुष फक्त मुक्त पुरुष असतात. त्यातले 4 पीठाचे शंकराचार्य आणि हिमालयात एक 5-6 असतील एवढंच सद्गुरूंनी सांगितलेले आहेत. बाकी 11वाही कोणी मुक्त नसतो. तर ही परंपरा ही अपरोक्ष ज्ञानाची परंपरा आहे. ज्यांना अपरोक्ष ज्ञान नाही त्यांना गुरु करण्याचा आपण प्रपंच करू नये. कशासाठी करू नये? तर ह्याच्यात कोणाची निंदा किंवा अपमान करण्याचा संबंध नाही. तर गुरुदेवांनी सांगितलं आहे की प्रत्यक्ष कल्याण करणारे जे असतात हे अपरोक्ष ज्ञानाचे अधिकारी असतात आणि ते आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात. की 4 पुरुषार्थ जे आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचे असतात त्याच्यातला मोक्ष हा जो पुरुषार्थ असतो हा जिवंतपणीच प्राप्त करून घ्यावा लागतो. आणि ते प्रत्यक्ष आपल्याला तिथे नेऊन सोडणारे असतात. हे ते गुरु असतात, हे मोक्ष गुरु असतात. त्यांना मोक्ष गुरु म्हणतात. मानवी गुरु केले तर फसगत होण्याची शक्यता असते. ते तुमचे कदाचित हितचिंतक असू शकतील, पण प्रत्यक्ष हित साधणारे असतात ते हे मोक्ष गुरु असतात. आणि गुरुपरंपरा म्हटली की तिथे वेदधर्माचं कार्य हे आलंच. वेदधर्माची परंपरा पाळणं, वेदांना महत्त्व देणं, वेद परंपरेने चालणं हे जिथे बघायला मिळतं ती गुरुपरंपरा निश्चितच आहे. कारण मुळातच वेदांचं जे कार्य आहे, वेदांचं जे उच्चारण आहे ते संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाकरता आहे. आणि गुरु ही जी विभूती आहे ही प्रत्येक क्षणी फक्त सगळ्यांचं कल्याणच चिंतित असते. तर त्यामुळे ह्या परंपरेतले जे गुरु असतात हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. आणि अशा गुरूंच्या आपल्याला लाभ व्हावा, आपल्या आयुष्यात असे गुरु यावेत ह्याची अपेक्षा भक्तांनी करण्यास काही हरकत नाही. की गुरुदेवांनी सांगितलं की या जन्मात नंबर लावायला तरी काही हरकत नाही, पुढल्या कुठल्या तरी जन्मात म्हणा किंवा या जन्मात गुरु हे आपल्या आयुष्यात निश्चित येतील. कारण ईश्वर हा मुळातच दयाळू आहे. ती एक विधायक शक्ती आहे आणि ती सतत मनुष्याचं कल्याणच चिंतित असते. आणि म्हणूनच त्यानेच ही गुरुपरंपरा निर्माण केलेली आहे. ह्या परंपरेतले गुरु आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे येतीलच. आपण फक्त ती इच्छा धरायची की आपल्याला योग्य वेळी त्या गुरूंचा लाभ होतोच. आणि एकदा गुरु आपल्या आयुष्यात आले म्हणजे अगदी प्रत्यक्ष ते येतातच असं नाही, पण गुरूंचा अनुग्रह जेव्हा आपल्या आयुष्यात येतात किंवा गुरुभेट घडते, गुरुदर्शन जेव्हा घडतं, जेव्हा आपण त्या परंपरेच्या आदर्शांना धरून चालायला लागतो तेव्हा मनुष्यात आमूलाग्र बदल होतो. तो शिष्य देवपदाला जातो. म्हणजे मनुष्यातना देव निर्माण करण्याचं कार्यसुद्धा ही गुरुपरंपरा किंवा ही गुरु हे करत असतात. आणि ही शक्ती इतकी अफाट असते की त्यांच्या शब्दाला ईश्वरसुद्धा मान देतात. तर अशी ही गुरुपरंपरा ही आपल्या भारतात आज मितीपर्यंत चालत आलेली आहे. इतर कुठेही ही परंपरा आढळत नाही. त्यामुळे हे जे जम्बूद्वीप आहे, हा जो भारत देश आहे, हा खरोखर म्हणूनच धन्य आहे. दुसरं गोष्ट म्हणजे काय, तर हे सत्पुरुष, हे सद्गुरू कोण असतात ह्या परंपरेतले? तर गुरुदेवांनी सांगताना सांगितलं की बऱ्याच सामान्य जनांच्या प्रार्थनेतून साधू जन्माला येतात, साधूंच्या तपश्चर्येतून संत जन्माला येतात.
संतांच्या तपश्चर्येतून, संतांचं कार्य काय असतं तर सामान्य जनांना ते धर्ममार्गावरती आणून सोडतात. संतांच्या तपश्चर्येतून, प्रार्थनेतून महापुरुष जन्माला येतात आणि महापुरुषांच्या तपश्चर्येतून एक अवतारी सत्पुरुष जन्माला येतात. याच्यात फार काळ जावा लागतो. साधारण 100 वर्षानं हे रूप असं बघायला मिळतं एखादंच. आणि हा वरदपिंड भगवंतांनी ह्या अशा विभूतींकरताच राखून ठेवलेला असतो. त्यामुळे हे अतिशय पवित्र असतात. ते ईश्वराचे सगळे अधिकार घेऊन आलेले असतात. त्यामुळे कोणाच्या नियतीत बदल करण्याचा वगैरे त्यांना अधिकार असतो. ते त्याच्यात वारंवार हस्तक्षेप करत नाहीत. पण हे सगळे अधिकार घेऊन हे सद्गुरू, हे सत्पुरुष आलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपरंपरेला चमत्कार मान्य नाहीत. कारण गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की मनुष्य बदलणं हाच मोठा चमत्कार आहे. सामान्यतः लोक काय अपेक्षा करतात की हे गुरु काहीतरी चमत्कारिक कांडी वगैरे फिरवतील आणि आपला त्रास नाहीसा होईल की आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त होईल. पण हे असं नसतं की शिष्यानं मागावं आणि गुरूंना ते द्यावं, हे असं नसतं. गुरुदेवांनी सांगितलं आहे की शिष्याला जे योग्य असेल तेच गुरु त्याला देतात. आणि दुसरं सांगताना असं सांगितलेलं आहे, असा संकेत दिलेला आहे की तुम्हाला कल्पवृक्षाची प्राप्ती झाल्यावरती त्याच्या खाली बसून तुम्ही चुरमुऱ्याचं पोतं मागू नका, तर तुमच्या हितासाठी जे आहे तेच मागा. कारण आपल्याला मोक्ष मिळावं हाच याच्यातला मतितार्थ असतो की हे जग सोडून सर्वांना शेवटी जावंच लागतं. तर त्याच्यासाठी जी आपल्याबरोबर शिदोरी लागते, सुकर्माची म्हणा, पुण्याची जी शिदोरी लागते, ती गुरुसान्निध्यात, गुरुसहवासात आपले दोष कमी झाल्यावरती हळूहळू मनुष्य आचरायला लागतो आणि मग तो पुढे पवित्र होऊन त्याला सद्गती मिळते. एवढं मात्र निश्चित की जर का तुम्हाला परंपरेतले गुरु लाभले तर तुम्हाला सद्गती मिळणार, हे अगदी 100% सत्य आहे. हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. सद्गती मिळणे म्हणजे काय तर वरच्या उच्च कुळात जन्म मिळणे, जिथे परमार्थ केला जातो, परमार्थाची जिथे बैठक आहे, ज्यांच्याकडे गुरुपरंपरेचा आधार आहे, अशा योग्य कुळात तुम्हाला जन्म देऊन तुमची पुढची प्रगती साधली जाते. मग त्या अनुषंगाने पुन्हा मानवी जीवन मिळणं हे आलंच आणि ती जी साधना अपुरी राहिलेली असते ती पुढे चालू राहते. आणि गुरु हे तत्त्व असल्याकारणाने तुम्हाला कुठलेही योग्य गुरु जे असतील ते कधीही काहीही वेगळं सांगणार नाहीत. ते तत्त्व सगळीकडे तुम्हाला सारखंच दिसेल. ह्या बाबतीत एक उदाहरण देताना गुरुदेवांनी अशी एक गोष्ट सांगितली होती की श्री समर्थ रामदास स्वामींच्या काळात एक भक्त होता. त्यांनी समर्थ रामदास स्वामींना सांगितलं की मला तुमचं शिष्यत्व हवं आहे म्हणून. तर हे गुरु जे असतात हे काही अगदी म्हणजे सहज तुम्हाला काही अनुग्रह किंवा शिष्यत्व असं देत नाहीत, तर परीक्षा पाहिल्याशिवाय ते काही देत नाहीत. हा भक्त खूपच हट्टाला पेटला, त्यामुळे समर्थांनी त्याला अनुग्रह दिला. मग काही काळ गेला आणि ह्या भक्ताला वाटायला लागलं की इथे कोणाचीच ये जा नाही, इथे काही चमत्कार दिसत नाहीत, आपण नुसतं आपलं मंत्र जपायचा किंवा जप करायचा ह्याला काही अर्थ नाही. मग तो शेवटी समर्थांना म्हणाला की मला तुमचं शिष्यत्व काही नको, मला अन्य गुरूंकडे जायचं आहे. तर समर्थांनी त्याला सावध केलं की तू असं करू नकोस. पण तो म्हणाला की नाही, मला आता इतर गुरूंकडे जायचं आहे. तर समर्थ म्हणाले ठीक आहे, समोरच्या नदीत जा, आंघोळ कर, पाण्यात तोंडाची चूळ धर आणि बाहेर येऊन दगडावरती चूळ टाकून दे. त्याप्रमाणे तो भक्त नदीत गेला, आंघोळ केलं, त्यांनी तोंडात पाण्याची चूळ धरलं आणि मनात जो समर्थांनी जप दिलेला होता तो मनातल्या मनात करत करत तो आला आणि समर्थ आज्ञेप्रमाणे त्यांनी दगडावरती ती चूळ टाकली. ती चूळ दगडावर पडल्या पडल्या त्या दगडावर श्रीराम जय राम जय जय राम असा जप उमटला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काय निघून गेलं. मग तो गयावया करायला लागला, समर्थांच्या पाया पडला की मला तुम्ही पुन्हा शिष्यत्व द्या. तर समर्थ म्हणाले की आता हे तू चाटून पुसून ते साफ झाल्याशिवाय दगडावरचा तो जप तुला काही पुन्हा शिष्यत्व मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळालं काय किंवा नाही मिळालं काय, आपण एकनिष्ठ राहून ज्या गुरूंच्या चरणी आहोत तिथंच लीन राहून त्यांनी दिलेली साधना आपली चालू ठेवायची. कारण प्रत्यक्ष भगवंतानी पण सांगितलेलं आहे की फळ देण्याचा अधिकार फक्त मला आहे, तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. तर त्याप्रमाणे आपण गुरुचरणांशी आल्यावरती लीन व नतमस्तक राहून आपली साधना चालू ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जेव्हा आपण जातो, गुरूंच्या चरणी जेव्हा आपण जातो तेव्हा काहीतरी आपण शिकायला गेलेलो असतो.
तेव्हा विनम्रतेने जावं तिथे. आपल्याला जर का काही शंका असतील तर गुरुदेवांनी सांगितले की त्या विनम्रपणे विचाराव्यात. आपल्याला फार कळतंय असा आव आणून तिथे काही विचारू नये. आणि हे गुरु तेच सांगतात परत परत. भगवद्गीतेत सुद्धा भगवंताचा हा श्लोक आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षयन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनः. म्हणजे काय, तो गुरूंच्या चरणी जाताना आपण लीन आणि विनयपूर्ण जावं. आपल्याला काहीतरी ज्ञान संपादन करून घ्यायचं आहे, त्यांची मर्जी संपादन करून घ्यायची, असं आपलं आचरण असावं. गुरूंचा कुठेही त्यांची प्रतारणा होईल असं आपलं आचरण नसावं. आणि खरोखर आपल्याला काही शिकायचं आहे अशा गरजेनं त्यांच्याकडे जावं, म्हणजे गुरु आपल्याला कृपा करून सगळं प्राप्त करून देतात. तर अशी ही गुरुपरंपरा आहे, असं हे या गुरुपरंपरेचं श्रेष्ठत्व आहे. तर आज ही गुरुपरंपरा जिथे जिथे बघायला मिळते, तिथे तिथे जे जे गुरुभक्त आहेत ते एकमेकांना भेटल्यावरती सहजच त्यांच्यात गुरु बांधवांचा किंवा बंधुत्वाचा भाव आपोआप निर्माण होतो. कारण हे प्रत्यक्ष बीज जे रुजवलं जातं ते गुरु सान्निध्यात गुरूंच्या तपश्चर्येच्या साधनेमुळेच ते रुजवलं जातं. गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्य या मार्गात येतो तेव्हा त्याचं हृदय कोमल व्हायला लागतं. गुरूंची आठवण आली, देवाची आठवण आली की आपोआप हृदयाला पाझर फुटतो, नेत्रातून अश्रू यायला लागतात. तेव्हा समजावं की आपली भक्ती ही स्थिर व्हायला लागलेली आहे. आणि असं जे घडतं तर ते त्या शिष्याचं किंवा त्या साधकाचं कर्तृत्व नसतं, तर गुरूंच्या सत्संगामुळे हे आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आणि त्यामुळेच जेव्हा असे गुरुबांधव भेटतात तेव्हा या हृदयीचे त्या हृदयी जे होतं ते त्या गुरुतत्वाच्या आशीर्वादामुळेच होतं. तर असं हे थोडक्यात सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलेलं होतं ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य वाटेल ते आपण ह्याच्यातून स्वीकारावं, जे त्याज्य असेल ते जरूर त्याजावं. भगवान श्रीकृष्ण अर्पणमस्तु. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा